नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये. जवळजवळ आपल्या हळदीच्या प्लॉटला आज 75 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पाहू शकता हळदीची पानांची चकाकी क्वालिटी. तर आपल्याला 70-75च्या दिवसानंतर आता आपल्याला एक फवारणी घ्यायची पौर्णिमेच्या निमित्त. पौर्णिमा कंदमासी करपा नियोजन याबद्दल आपण आज फवारणी घेणार आहोत. कारण बरेच दिवस झालं पावसाचा ताण एक ट्रेस पिकावर पाहायला मिळतो आपल्याला, आणि आभाळ येत नाही, सारखं ऊन पडते. त्याचबरोबर करपा. जर आपल्या जमिनीत ओलावा नसेल तर ठिबकद्वारे अर्धा तास पाणी दिलं पाहिजे, लगेच बंद करायचं आहे. नेमकं आपलं व्हिडिओ करण्याचं कारण आज असं आहे की आपल्या हळद पिकावर स्पॉट करपा येणं पौर्णिमेच्या रात्री आपल्या हळद पिकावर कंदमाशी अंडी घालण्याचं काम करत असते. त्यामुळं आपण आपल्या हळद पिकामध्ये फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर आपल्या उत्पादनात 50% घट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एकदा जर आपल्या पिकात कंदसड लागली, कंदमाशी काय करते, आपल्या खोडामध्ये डंक मारून अंडी देण्याचं काम करत असते. आणि तेच अंडी नंतर आपल्या खोड खात मुळांद्वारे मूळ खाणार आणि कंदसुद्धा खायला सुरुवात करते. तर याचं नियंत्रण कसं करायचं आहे आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा माहिती कशी वाटली ती. तर पाहू शकता आपण, आपल्याला जी मुंगळ्यासारखी जी कंदमाशी असते तिला कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा घटक वापरला पाहिजे. तर आपल्याला धानुका कंपनीचं एक आहे, पाहू शकता क्विनॉल-फॉस 25% EC फॉर्ममध्ये असलेला आहे इन्सेक्टिसाईड. यामुळे त्या उग्र वासामुळे क्विनॉल-फॉसच्या ही आळी आपल्या कंदमाशी आपल्या पिकामध्ये जवळपास थिरकणारसुद्धा नाही. त्यासाठी आपल्याला हे क्विनॉल-फॉस अत्यंत उपयुक्त आहे. ते 15 लिटर पंपासाठी आपल्याला 20 ml वापरायचं आहे. त्याचबरोबर जे आपल्या हळद पिकावर करप्याचे स्पॉट आहेत, अशा प्रकारे दिसतात पानावर ठिपके, तपकिरी रंगाचे ठिपके वगैरे स्पॉट वाढत असतील तर त्यासाठी आपल्याला एक घटक घ्यायचा आहे. आपण सांगतो ते ॲक्झोस्ट्राबिन, स्वाल कंपनीचं आहे, आर्यन म्हणून. जबरदस्त असा करप्यासाठी याचा रिझल्ट आहे मित्रांनो. ॲक्झोस्ट्राबिन प्लस मॅनकोजेब प्लस टेम्बुकोनाझोल असे 3 घटक, म्हणजे कस्टोडियामध्ये जे घटक असतात तेच घटक याच्यामध्ये आहेत. जबरदस्त याचा रिझल्ट आहे. एकरी आपण 400 ग्राम घेतलेला आहे. ॲक्झोस्ट्राबिन 4.7% प्लस मॅनकोजेब 59.7% प्लस टेम्बुकोनाझोल 5.6% WG ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हे खत. यामुळे आपल्या पिकावरील करपा आहे, स्पॉट आहे, ते एकदम कमी होण्यासाठी आपला मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या पिकात मायक्रोन्यूट्रियनची कमतरता असल्यास, पिवळेपणा जाणवत असेल कुठं, तर एक मायक्रोन्यूट्रियन मल्टी मायक्रोन्यूट्रियन आपण वापरलेलं आहे. पाहू शकता एरिस कंपनीचं ॲग्रो लिमिटेडचं ॲग्रोमिनचं मल्टी मायक्रोन्यूट्रियन फर्टिलायझरचं आहे, ॲग्रोविन मॅक्स. जबरदस्त असा याचा पण रिझल्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये घटक पाहू आपण कोणकोणते. झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, आयरॉन आहे, मोलॅबिडियम आहे. 5-6 प्रकारचे घटक आहेत आणि आपल्या हळद पिकामध्ये याचं उत्तम कार्य आहे. जेणेकरून आपल्या हळद पिकावर ग्रीनरी येणार, करपा कमी होण्यास मदत होणार, एक क्वालिटी आपल्या हळद पिकामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि पौर्णिमा कंदमाशी नियोजन, कारण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण फवारणी घ्यायची किंवा पौर्णिमेच्या दिवशी घेतली तरी चालते. कारण आपल्याला कंदमाशी कंट्रोल करणं गरजेचं आहे. ही जर कंदमाशी कंट्रोल नाही केली लवकर तर आपल्या हळद पिकामध्ये खूप मोठं नुकसान पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.